ठरलं तर मग या मालिकेच्या 19 मार्चच्या जबरदस्त तडक-भडक एपिसोडमध्ये आता प्रतिमाने प्रियाच्या लग्नाच्या वेळेला नक्की काय केलंय, सगळं सत्य कसं उलगडलंय, गुपचूप लग्न करणाऱ्या प्रियाला सायलीने रंगेहात पकडलंय. इकडे अश्विनने ज्या वेळेला कोर्ट मॅरेज करण्याचा निर्णय घेतलाय त्यावेळेला सायलीच्या लक्षात काही गोष्टी आल्यावरती ती डायरेक्ट कोर्टात पोहोचले आणि त्याच वेळेला अर्जुन पण कोर्टात पोहोचलाय. कोर्टात लपतछपत लग्न करणाऱ्या या सगळ्यांना अर्जुन आणि सायली या दोघांनी जबरदस्त रंगेहात पकडलेला आहे. नक्की सगळं काय केलंय, कसं केलंय आणि या सगळ्यामध्ये हे लग्न कसं मोडलंय सगळं पाहू. इकडे प्रताप फोन करून त्या कुरिअरवाल्याला शकुनाच्या वस्तू अजून का नाही आल्या असं सांगत असतो, पण त्याचा फोन काही लागत नसतो. त्यावरती पूर्णाजी म्हणते, प्रताप अजून किती वेळ लागणार आहे? यावरती प्रताप म्हणतो, हो पूर्णाई, तू इतकी घाई काय करतेस? जसं की आपण बोलणी करण्याच्या ऐवजी तू नाचून आणायलाच निघाल्यासारखी घाई करतेस. यावरती पूर्णाजी म्हणते, मला खरंच खूप घाई झालेली आहे. आपण एक काम करूया का? आपण या सगळ्यामध्ये ना जाता जाता कुठेतरी दुसरीकडे खरेदी करूया, ही ऑर्डर कॅन्सल कर. यावरती प्रताप म्हणतो, मी एक काम करतो, मी त्याला सांगतो की ती ऑर्डर न कॅन्सल करायला. यावरती अश्विन म्हणतो, बाबा काय सांगू तुम्हाला की मी ती साडी न स्पेशल रंगाची माझ्या पसंतीने ऑर्डर केली होती आणि त्याच्यावरती एक छोटीशी नोट पण लिहिली होती, त्यामुळे ती साडी कॅन्सल. यावरती आता इकडे प्रताप म्हणतो, अच्छा हे सगळं असं आहे, तर मग एक काम करूया, ही साडी आहे किंवा हे शकुनाचं सगळं आहे ना ते आपण डायरेक्ट रविराजांच्या घरी मागवूया, काय वाटते? पूर्णाई म्हणते, हो हे तर ठीक आहे, पण ती ऑर्डर कधी येईल, काय येईल? आपण तिकडे रिकाम्या हाताने जाणं बरोबर नाहीये. ती ऑर्डर तिकडे तू ट्रान्सफर कर, पण मी तोपर्यंत माझ्याकडची साडी घेते आणि माझ्याकडची साडी घेऊन मग आपण ते शकुनासाठी जाऊया. असं म्हटल्यावरती मग आता इकडे पूर्णाजी आपल्या कपाटामधून साडी काढते आणि ती साडी शकुनाची साडी म्हणून हे आता दोघं जण निघतात. सगळेजण तिकडे निघत असताना पूर्णाजी म्हणते, नक्कीच तन्वीला माझी ही साडी आवडेल. चला आता आपल्याला उशीर करून चालणार नाहीये. मला कधी एकदा जाते आणि कधी एकदा लग्नाची बोलणी करते असं झालेलं आहे. असं म्हटल्यावर ती सगळेजण आनंदाने निघतात. अश्विन म्हणतो, बरं झालं पूर्णाजी, तुझी साडी तू घेतलीस, तुझा आशीर्वाद तन्वीला मिळेल आणि या सगळ्यामध्ये मी घेतलेली साडी काय कधीही तिला मिळाली तरी सुद्धा चालणार आहे. असं म्हणत सगळेजण धावत पळत निघतात. निघताना पूर्णाजी प्रार्थना करते, आम्ही ज्या कामासाठी चाललेलो आहोत ते काम व्यवस्थितरित्या पार पडू दे असं म्हणत ती आई देवी आईचा आता नमस्कार करते आणि तिकडून निघते. निघताना हे सगळेजण बाहेर जाताना सायली पाहते आणि सायलीला या सगळ्यामध्ये आता कळतच नसतं की नक्की घरात काय चाललंय. तितक्यात अर्जुन तिथे येतो आणि माझ्या बायकोचं लक्ष कुठे आहे, घरातली सगळी लोक कुठे चाललेत, काय चाललंय हाच विचार करताना त्यांना नाही ना सांगायचं आहे, मग कशाला तुम्ही या सगळ्यामध्ये इतका विचार करत आहात? त्यांना नाही सांगायचं तर नको सांगू दे, तुम्ही इतका विचार करू नका. माझ्या बायकोच्या चेहऱ्यावरचं स्माईल मला हरवलेलं अजिबात चालणार नाहीये. तुम्ही या सगळ्यामध्ये स्माईल करायला पाहिजे, करा बरं स्माईल. असं म्हणत अर्जुन आता सायलीला स्माईल करायला लावतो आणि तिकडून निघून जातो. सायली सांगते, सर डब्बा आठवणीमध्ये खा, हा डब्बा तुम्ही ठेवता आणि मग तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास होतो. अश्विन आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, नाही मी हा टिफिन खाईन. असं म्हटल्यावरती अर्जुन ऑफिसला निघून जातो. इकडे आता प्रतिमा या लोकांचं स्वागत करते, या पूर्णाई तुम्ही आणि अशा अचानक आलात, या बसा बसा असं म्हणत प्रतिमा सगळ्यांचं स्वागत करते आणि त्यानंतर तिकडे प्रिया येते. प्रिया आल्यावरती म्हणते, पूर्णाजी तू आलीस ना. आता प्रिया विचार करते, या लोकांना मी सांगितलं होतं की मला तुमच्याशी महत्त्वाचं या आधीच बोलायचं आहे, त्यामुळे यायच्या आधी मला कॉल करा, पण यांनी काही कॉलच केलेला नाहीये. मला कळतच नाहीये की आता काय करू. मग प्रिया युक्ती करते, आई मागच्या वेळेला मामा मामी आले होते त्यावेळेला तू त्यांच्यासाठी काही खायला केलंच नाहीस, त्यांचं नीट आदरातिथ्य पण केलं नाहीस, म्हणून मला काय वाटतं माहितीये का आई, तू एक काम कर ना, तू छानपैकी काहीतरी त्यांच्यासाठी नाश्ता बनव. यावरती कल्पना म्हणते, नको ग तन्वी, उगाचच कशाला तिला नाश्ता बनवण्यासाठी सांगतेयस, काही गरज नाहीये, मला नाही वाटत की नाश्ता वगैरे काही आम्ही करू. यावरती प्रतिमा म्हणते, नाही बस कल्पना तू, मी काहीतरी गरमागरम करून आणते. असं म्हणत कल्पना नाश्ता करण्यासाठी उठते. मग प्रियाला चान्स मिळतो. प्रिया लगेचच या सगळ्यांशी बोलायला बसते. मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, म्हणजे खरं सांगायचं तर मला या सगळ्यामध्ये तुम्हाला
जी गोष्ट सांगायची आहे ना ती खूप महत्त्वाची आहे. मी अश्विनला म्हटलं सुद्धा होतं की मला फोन करायला सांग म्हणून. यावरती पूर्णाजी म्हणते, हो अश्विन बोलला, पण म्हटलं इकडे आल्यावरतीच बोलूया ना. यावरती तुला काय म्हणायचं इतकं इतकं असं तुझ्या मनामध्ये काय साठलंय की जे तुला सांगायचं आहे, असं म्हणत इकडे आता पूर्णाजी तिला विचारायला लागते. त्यावरती प्रिया सांगते, मी खरं सांगू का, तर ना मला तुमच्याशी जी गोष्ट बोलायची आहे ती जरा कॉन्फिडेन्शियल आहे, असं म्हणत ती किचनकडे पाहायला लागते. प्रतिमा तर येत नाहीये ना. तोपर्यंत इकडे कुरिअर घेऊन कुरिअरवाला येतो आणि सायली ते सगळं पाहते. या शकुनाच्या गोष्टी, आणि त्या पण आत्ता कुणी इकडे मागवल्या असतील. सायलीला काहीच कळत नसतं आणि त्याच वेळेला ती त्या वस्तू पाहण्यासाठी खाली येते. तोपर्यंत आता इकडे प्रिया सांगायला लागते, कसं आहे, मला काय वाटतं माहिती आहे का, ही जी काही लग्नाची गोष्ट आहे ना ती गोष्ट तुम्ही या घरामध्ये काढूच नका. आपण हे लग्न नको करूया. यावरती आता अश्विन म्हणतो, तन्वी तू काय बोलतेस. यावरती प्रिया सांगते, हो अश्विन, हे लग्न होणं शक्य नाहीये. तुम्ही आता आई आणि बाबांना जी गोष्ट सांगण्यासाठी आलेले आहात ना, मला नाही वाटत की त्यांना ती गोष्ट पटेल. मुळातच आईला ही गोष्ट पटणार नाही आणि बाबांचा तर राग माहिती आहे ना. बाबा या सगळ्यामध्ये ऑलरेडी तुमच्यावरती चिडलेले आहेत आणि त्यामुळे बाबा या सगळ्यामध्ये आता कधीही ही गोष्ट मान्य करतील असं मला वाटत नाहीये. यावरती अश्विन म्हणतो, अगं थांब, तीच तर बोलणी करण्यासाठी आपण इकडे आलेलो आहोत ना. आपण काहीही झालं तरी सुद्धा ती बोलणी करायची. यावरती प्रिया सांगते, माझं लग्न 2दा मोडलंय, अजून हे 3ऱ्यांदा लग्न मोडण्याचं मला आता दुःख नको आहे. काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही बोलणी केलीत की माझं लग्न मोडणार. मुळात बाबा तयार होणार नाहीत, त्यांना करून आई तयार होणार नाही. त्यामुळे आई बाबा दोघांपासून ही गोष्ट लपवून मगच आपल्याला या सगळ्यामध्ये लग्न करायला पाहिजे. तुम्ही दोघांनाही हे सांगू नका आणि हे लग्न गुपचूप करूया, असं प्रिया आता गडबड करत असते. त्यावरती मग आता पूर्णाजी सांगायला लागते की या सगळ्यामध्ये तुला एक गोष्ट सांगू का बाळा, तुझी भीती मला कळते, पण कसं प्रतिमा आणि रविराज या दोघांना फसवून हे लग्न करणं पूर्णपणे चुकीचं आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की नाही, प्रतिमाला सांगूया, मी प्रतिमाला मनवेन. यावरती प्रिया विचार करते, किती डोक्यावरती पडले ही बाई, मी हिला काय सांगण्याचा प्रयत्न करते आणि ही आता या सगळ्यामध्ये काय विचार करते आहे, असं म्हणत आता इकडे प्रिया सांगायला लागते, ठीक आहे पूर्णाई, तुला खोटं बोलणं जमणार नाही, ही गोष्ट मला माहिती आहे. मला कळलेलं आहे की तुला या सगळ्यामध्ये ही गोष्ट खोटं बोलायला जमणार नाही. ठीक आहे, तू बोल खरं. तू खरं बोललीस तरी सुद्धा मला काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे काही झालं ना तरी सुद्धा तू तुझ्या मुलीशी का खोटं बोलशील. ठीक आहे, माझं लग्न 3ऱ्यांदा मोडलं तरी हा आघात मी सहन करेन. यावरती आता प्रियाला वाटतं, मी इमोशनली यांना ब्लॅकमेल केलंय, आता हे माझ्या बोलण्यामध्ये येतील किंवा हे दोघं जण माझ्या बोलण्यात आता गोडगोड बोलण्याला भुलतील. पण प्रियाला माहीत नसतं हा तिचा मूर्खपणा कोणत्याही बाबतीत वर्कआउट होणार नसतो. त्यावरती पूर्णाजी म्हणते, तन्वी हे बघ, मला समजतंय, तू जे काही बोलतेस ना ते मला कळतंय, तुझी भीती सुद्धा मला कळते. प्रियाला वाटतं, चला आपल्याला या सगळ्यामध्ये आता पूर्णाई तयार झालेली आहे हे सगळं बोलायला किंवा आपल्याला हे करायला. त्यामुळे प्रिया खूप खुश होते आणि पूर्णाई, तुला पटलं ना माझं म्हणणं. पूर्णाई म्हणते, मला तुझी भीती कळते, मला तुझं म्हणणं कळतंय, पण बाळा एक गोष्ट तितकीच खरी आहे की या सगळ्यामध्ये तुला कितीही वाटलं असलं ना तरी मी प्रतिमापासून ही गोष्ट नाही लपवू शकत. एक वेळ रविराजांना मी ही गोष्ट नाही सांगणार, पण मी तुला वचन देते की ज्या वेळेला मी प्रतिमाला स्वतः सांगेन ना ही गोष्ट, त्यावेळेला प्रतिमा या सगळ्यामध्ये स्वतःहून तयार होईल आणि ती तुमच्या लग्नाला परवानगी देईल आणि रविराजांना काही सांगणार नाही. यावरती प्रिया म्हणते, तुला असं वाटतंय ग, पण ती जाऊन लगेच सायली अर्जुनला पण ही गोष्ट सांगेल आणि ते दोघं तर माझं लग्न होऊच देणार नाही. यावरती पूर्णाजी म्हणते, मी प्रतिमाला सांगेन, याची गॅरंटी मी घेते. इकडे तोपर्यंत सायली आता ते गिफ्ट उघडून बघत असते आणि ती सांगत असते, ओ दादा, तुम्ही इकडे कुणासाठी हे गिफ्ट घेऊन आलात. कुरिअरवाला म्हणतो, सॉरी मॅडम, माफ करा, म्हणजे ना खूप उशीर झाला, आमच्याकडे ती साडी अवेलेबल नसल्यामुळे ती साडी डिलिव्हर करायला उशीर झाली. यावरती सायली म्हणते, पण ही साडी इथेच ऑर्डर केलेली आहे का, पत्ता बरोबर आहे ना. यावरती तो माणूस सांगतो, हो, हे काय, अन्नपूर्णा निवास. यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते, कुणासाठी साडी आहे ही. यावरती त्याच्यावरती काहीतरी अश्विनने लिहिलेली नोट असते. ती नोट वाचण्यासाठी सायली बघते. त्याच वेळेला त्या माणसाच्या हातामधलं पाणी त्याच्यावर सांडतं आणि सॉरी सॉरी असं म्हणत तो ते कार्ड पुसायला लागतो. जेव्हा तो ते कार्ड पुसायला लागतो त्याच वेळेला आता इकडे लगेच त्याच्यावरचं जे लिहिलेलं असतं ते पुसून जातं.
सायली पाहायला लागते, अरे देवा, याच्यावरती असलेली नोट तर पुसून गेली, असं कसं ही नोट पुसून गेली असं म्हणत सायली थोडीशी अस्वस्थ होते आणि तो माणूस निघून जातो. सायली ते आता पाहायला लागते, कुणासाठी मागवलं असेल, काय मागवलं असेल. या घरात तर आत्ता सध्या कोणतं कार्य नाही, कुणाला गिफ्ट देण्याची काही गोष्ट नाहीये, मग हे कुणासाठी मागवलं असेल. सायलीच्या डोक्यात 1 न 100 विचार येत असतात. त्यावेळेला प्रिया विचार करते, ही म्हातारी डोक्यावरती पडले का? मी हिला इतकं इमोशनली ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करते, पण ही ब्लॅकमेल तर होणं बाजूला, हिची सुई तिथेच अटकलेली आहे की प्रतिमाला सगळं सांगायचं, प्रतिमाला सगळं सांगायचं. नाही नाही, काय प्रतिमाला सांगायची गरज आहे? ती अर्ध्या मेंदूच्या बाईला सत्य समजलं तर ती त्या किल्लेदारच्या कानाशी लागेल. किल्लेदारच्या कानाशी लागल्यानंतर मग आता ती या सगळ्यामध्ये अर्जुन सायलीला सांगेल आणि मग माझं सगळं भांडं फुटेल. पण आता पूर्णाजी आपल्या मतावर ठाम असते, तुझं लग्न होईल तर तुझ्या आईच्या संमतीनेच. आपण या सगळ्यामध्ये असं गुपचूप लग्न करायला कोणतीही चोरी करत नाही आहोत किंवा काहीही करत नाही आहोत की याच्यामुळे आपल्याला हे लग्न करायला लागेल. यावरती प्रिया आता सांगायला लागते, मला असं अजूनही विचार कर पूर्णाई तू, की या सगळ्यामध्ये आईला जर का सत्य कळलं तर. यावरती कल्पना इकडे म्हणते, तू काळजी करू नको, पूर्णाईने सांगितले ना तुला की त्या सगळं ठीक करतील म्हणून. असं म्हटल्यावरती इकडे आता प्रतिमा येते आणि प्रतिमा आता नाश्ता घेऊन येते. या सगळ्यांनी टेबलवरतीच या, आपण छानपैकी नाश्ता करूया गरमागरम असं म्हटल्यावरती मग आता सगळेजण तिला सांगतात, प्रतिमा एक गोष्ट लक्षात ठेव, आम्ही नाश्ता करायला आलोच नाही आहोत, तू इकडे ये, आम्हाला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे असं म्हटल्यावरती मग आता प्रतिमा म्हणते, काय झालं पूर्णाई? त्यावरती मग आता सांगायला लागते पूर्णाई, प्रतिमा आम्ही इथे आलेलो आहोत तुला या सगळ्यामध्ये एक परवानगी घ्यायला. प्रतिमा म्हणते, परवानगी? आणि माझी ती कशासाठी असं म्हणत प्रतिमा या सगळ्यामध्ये आता विचारायला लागल्यावरती पूर्णाई म्हणते, हो तुझी परवानगी तुझ्या लेकीच्या लग्नासाठी. यावरती प्रतिमाला धक्काच बसतो. पूर्णाई काय बोलताय तुम्ही, तन्वीचं लग्न? यावरती मग पूर्णाई सांगायला लागते, हो प्रतिमा, आम्ही तुझ्या तन्वीला मागणी घालायला आलोय. प्रतिमाला काहीच कळत नाही, काय बोलताय पूर्णाई, मागणी? यावरती पूर्णाई म्हणते, हो आम्ही आमच्या अश्विनसाठी तुझ्या मुलीची मागणी घालण्यासाठी आलेलो आहोत. प्रतिमा या सगळ्यामध्ये नाही म्हणू नको. प्रतिमाला कळतच नाही, हे कधी ठरलं? प्रतिमा म्हणते, हे कसं ठरलं, कधी ठरलं, कुणी ठरवलं? यावरती पूर्णाई सांगायला लागते, खरं सांगू तर हे आम्ही नाही ठरवलेलं आहे, हे ठरवलंय अश्विन आणि तन्वीने. त्या दोघांचाच हा निर्णय आहे आणि त्या निर्णयाला आम्ही फक्त संमती दिले, बस इतकंच. यावरती मग आता प्रतिमा प्रियाकडे पाहते आणि तन्वी, तू का नाही मला सत्य सांगितलंस? तू या सगळ्यामध्ये माझ्यापासून ही गोष्ट का लपवून ठेवलीस? असं म्हटल्यावर ती प्रिया सांगते, आई मला भीती वाटत होती की तुला जर का सत्य सांगितलं तर तू या लग्नाला परवानगी देशील नाही देशील, ही मला चिंता सतावत होती आणि त्याच कारणासाठी मी तुला काहीच सांगितलं नाही. असं म्हणत प्रिया जुगवाजुगवी करायला लागते, जेणेकरून तिला आता या सगळ्यामध्ये प्रतिमाला काहीही सांगता येईल. यावरती पूर्णाजी म्हणते, खरं सांगायचं तर हे लग्न आपल्यासाठी खूप चांगलं आहे. म्हणजे मुळातच तू मला ज्या वचनातनं मुक्त केलं होतंस, तू जरी मुक्त केलं असलंस ना तरी माझं मन मला खूप खात होतं. तुला मी दिलेलं वचन की माझ्या मुलासाठी, माझ्या नातवासाठी मी तुझ्या मुलीचा हात मागते आहे आणि हे लग्न मी करून आणणार, हे जे वचन दिलं होतं, तू वचन मुक्त केलं असलंस तरी मला या वचनात अडकल्यासारखंच झालं होतं आणि म्हणून माझ्यासाठी ही सुवर्ण संधी आहे, मला या सगळ्यामध्ये हे वचन पूर्ण करता येणार आहे. यावरती मग आता प्रतिमा सांगते, मला तर काही कळत नाहीये की हे सगळं काय चाललंय, पण तरी सुद्धा मी एक तुम्हाला सांगते की मी या सगळ्यामध्ये रविराजांसोबत बोलेन आणि रविराजांसोबत बोलल्यावरती मग जे काही सत्य आहे ते मी तुम्हाला कळवते. यावरती पूर्णाई सांगायला लागते, प्रतिमा तेच तर तुला सांगायचं आहे ना की या सगळ्यामध्ये रविराजांना काही कळवायचं नाहीये. आता मात्र प्रतिमाला धक्काच बसतो, काय बोलताय तुम्ही पूर्णाई? यावरती पूर्णाई म्हणते, हो रविराजांना जर का या गोष्टी समजल्या ना तर त्यासाठी ते ना लग्नाला कधीच परवानगी देणार नाहीत. आम्हाला ऑलरेडी माहिती आहे की रविराज या लग्नासाठी परवानगी देणार नाहीत, म्हणून आम्ही तुझ्याकडे आलोय. तोपर्यंत सायली इकडे तो बॉक्स घेत असते आणि त्या बॉक्सवरचं नाव वाचण्याचा प्रयत्न करते. कुणासाठी आलं असेल, काय आलं असेल, आणि ती विमलला म्हणते, विमलताई तुम्ही तर घरामध्ये वावरत असताना तुम्हाला माहिती असेल ना की हे सगळं आईंनी कुणासाठी मागवलंय, काय मागवलंय? विमल सांगते, खरं सांगू का सायलीताई, तर बरेच दिवस झाले पूर्णाई आणि प्रतिमा वहिनी माझ्याशी नीट बोलतच नाही येतो. यावरती आता इकडे सायली म्हणते, काय बोलताय?
त्या तर तुम्हाला घरचा मेंबर मानतात, म्हणजे त्या काय करतायत, कसं करतायत तुम्हाला माहीत असेल ना. यावरती आता इकडे विमल सांगते, नाही, घरातली सगळी परिस्थिती बदलली आणि त्या दिवशीची घटना ती सांगायला लागते. मी कपडे ठेवण्यासाठी गेले, त्यावेळेला कल्पना वहिनी चिडल्या आणि तू आमचं बोलणं ऐकण्यासाठी इकडे आली होतीस का, असं म्हणत मला तिकडून बाहेर काढलं. यावरती आता इकडे सांगायला लागते, सायली काय म्हणताय, पण तुम्हाला का ते असं वागवतायत. यावरती विमल म्हणते, काहीच कळत नाही. सायली सांगते, हा राग तुमच्यावरचा नाहीये, तर तो राग माझ्यावरचा आहे. माझ्यावरचा हा राग त्या तुमच्यावरती काढतायत. यावरती विमल म्हणते, मला कळतच नाहीये. पण सायली विचार करते, ज्या दुकानातून हे सगळं आलेलं आहे ना, त्या दुकानामधून मी फोन करून विचारते आणि मग ती दुकानदाराला फोन लावते. आणि तोपर्यंत इकडे आता प्रतिमा ताडकन उभी राहते. काय म्हणताय, रविराजांच्या पासून सत्य लपवायचं हे मला शक्य नाही. मी रविराजांना सत्य सांगेन आणि त्यानंतर मग ठरवेन. यावरती मग आता इकडे प्रताप म्हणतो, हे बघ प्रतिमा, म्हणजे रविराज या सगळ्याला नकार देणार याची आम्ही मुळातच मान्यता करून घेतलेली आहे की रविराज काहीही झालं तरी आम्हाला होकार देणारच नाहीयेत. हे मुळातच आम्हाला मान्य आहे. पण तुझ्याकडून आम्हाला अपेक्षा होती ग, की तू तरी या सगळ्यामध्ये आम्हाला सपोर्ट करशील. पूर्णाई हात जोडते आणि म्हणते, अगं मला माझ्या वचनातनं मुक्त होऊ दे ना. या वचनातनं मुक्त झाले तर मी मरायला तरी मोकळी. यावरती प्रतिभा म्हणायला लागते, काय बोलताय तुम्ही पूर्णाई, तुम्ही असं का बोलताय हे सगळं. असं म्हटल्यावरती मग आता इकडे पूर्णाई सांगायला लागते, अगं तन्वी या घरची सून होऊन आली तर मला मोक्ष मिळेल. तन्वी म्हणते, आई मला माहितीये तुला पण हे लग्न मान्य नाहीये ना, तू आता हे बाबांना सांगशील ना, बाबांना सांगून तू या सगळ्यामध्ये आता माझं लग्न मोडशील ना. यावरती मग आता सांगायला लागते पूर्णाई, कल्पना बोल ना प्रतिमा, मला तुझ्याकडूनच फक्त अपेक्षा आहे की तू या सगळ्यामध्ये आम्हाला मदत करू शकशील. तू आपल्या मुलीच्या सुखासाठी हे करणार नाहीयेस का, बोल ना. असं म्हटल्यावर ती प्रिया आता रडायला लागते. जेव्हा प्रिया रडायला लागते त्यावेळेला मग आता इकडे प्रतिमा सांगते, मी खरं सांगू का, तर अश्विन ज्या वेळेला इकडे येऊन तन्वीची काळजी घ्यायचा ना, मी पाहिले, पण त्यावेळेला या गोष्टी अशा असतील असं मला अजिबात वाटलं नव्हतं. पण आत्ता जर का मला कळलंय तर अश्विनच्या डोळ्यातली मला त्याची काळजी दिसते आणि मी का या गोष्टीला नकार देईन. मला सुद्धा माझ्या मुलीचं भलं झालेलं हवंच आहे की, मी या सगळ्यामध्ये नकार देऊन काय करणार आहे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे पूर्णाजी म्हणते, म्हणजे काय, तुझा या लग्नाला होकार आहे का. यावरती प्रतिमा सांगते, हो, माझा या लग्नाला होकार आहे. माझ्या मुलीच्या सुखासाठी मला जे काही वाटेल ते मी करायला तयार आहे. प्रतिमाला माहित नसतं की यात प्रियाचा काय डाव आहे. ती बिचारी लग्नाला तयार होते. पूर्णाजी खूप खुश होते, प्रिया खुश होते आणि तिला मिठीच मारायला लागते. आई आई किती चांगली आहेस तू, आई किती चांगली आहेस तू, असं म्हणत प्रिया आनंदाने वेडीपिशी झालेली असते आणि आता ती या सगळ्यामध्ये खूप खुश होते. त्यानंतर मग आता पूर्णाजी पुढची चाल खेळते. पूर्णाजी म्हणते, प्रतिमा तू इतकं माझं ऐकलेस, यानंतर अजून एक माझी गोष्ट ऐक की या सगळ्यामध्ये तू हे अर्जुन सायलीला सांगू नकोस, कारण त्यांना जर का ही गोष्ट कळली तर ते हे लग्न मोडतील. म्हणून तू रविराज आणि अर्जुन सायलीला हे सांगू नको. यावरती प्रतिमा सांगायला लागते, पूर्णाई तुम्ही हात जोडू नका. माझ्यासाठी या गोष्टी लपवणं हे खूप कठीण आहे. म्हणजे मला या सगळ्यामध्ये या गोष्टी लपवायला खूप कठीण जाणार आहेत. पण तरीसुद्धा या सगळ्यामध्ये तुमचा मान ठेवत मी हे नक्कीच करेन. असं म्हणत प्रतिमा या सगळ्यामध्ये होकार देते. तोपर्यंत सायलीला त्या दुकानदाराचा फोन लागलेला असतो आणि सायली विचारते, दादा हे साडीचं काय आहे. यावर तो म्हणतो, सॉरी मॅडम, म्हणजे तुम्ही घाईमध्ये लाल साडी नसल्यामुळे ती आणेपर्यंत उशीर गेला आणि मग तुम्ही सांगितलं होतं की वेगळ्या ॲड्रेसवर पाठवायला, पण गडबडीमध्ये आमचा माणूस त्याच ॲड्रेसवर घेऊन गेला. सायली सांगते, कोणत्या ॲड्रेसवर पाठवायला सांगितलेलं. यावरती तो रविराजांचा ॲड्रेस सांगतो आणि आता बस स्टॉपवरती रविराज किल्लेदार सेक्टर ए तिकडे पाठवायला सांगितलेलं. यावरती सायलीला धक्का बसतो. अच्छा, म्हणजे प्रियासाठी साडी होती. ताबडतोब सायली कुठचाही पुढचा मागचा विचार न करता अर्जुनला फोन करते आणि तिला घडलेली घटना सांगते आणि अर्जुनला ती सांगायला लागते, असं असं घडलंय, आपल्या घरून गेलेला आहे शकून तो आता इकडे प्रियासाठी. यावरती लग्नाच्या वेळेला असा शकून दिला जातो. अर्जुन म्हणतो, मग बरं आहे की, खूप उत्तम झालंय. आता तुमच्या नवऱ्याच्या मागचा तो प्रियाचा फेरा निघून गेला, तुम्ही तर आनंद करायला पाहिजे. आणि समोर बसलेल्या क्लायंटला बघितल्यावर ते अर्जुन म्हणतो, सॉरी असं म्हटल्यावर ती सायली म्हणते, हो अर्जुन सर, पण अर्जुन म्हणतो, ठीक आहे, घरी आल्यावरती बोलू.
अर्जुन फोन ठेवतो. इकडे आता घरी येतो. घरी आल्यावरती अर्जुन सायलीला म्हणतो, काय झालं, कसला विचार करताय? यावरती सायली म्हणते, मला जरा चिंताच वाटते. अर्जुन म्हणतो, तुम्हालाच काय, मला पण चिंता वाटते. पण कुणाची माहिती आहे का? होणार या तन्वीच्या नवऱ्याची. कसा निभाव लागणार, काय निभाव लागणार? यावरती आता इकडे सायली म्हणते, पण या सगळ्यामध्ये गोष्टी लपवण्याची काही गरज आहे का? जर प्रियाचं लग्न ठरत होतं तर ती या गोष्टी लपवणाऱ्यातली मुळातच नाहीये. प्रिया का या गोष्टी लपवेल? म्हणजे मला कळत नाहीये की तन्वीने या गोष्टी लपवायची गरजच नाही. ती इथे येऊन डिंडोरा पिटून पिटून गेली असती, माझं लग्न ठरलंय, माझं लग्न ठरलंय. यावरती अर्जुन म्हणतो, बरोबर आहे, ही गोष्ट मला पटली. ही गोष्ट लपवण्यासारखी नाहीच आहे आणि आपल्यापासून का लपवतील ही गोष्ट? यावरती सायलीच्या डोक्यामध्ये काहीतरी आता येतं की काहीतरी गडबड आहे. इकडे या प्रतिमाला घोळ्यात घेतल्यामुळे प्रतिमा या लग्नाला तयार झालेली असते. प्रतिमा स्वतः आता प्रियाला तयार करत असताना तिकडे सुमन येते आणि वहिनी, काय चाललंय हे दृश्य? हे दृश्य मला असं दिसतंय की एक आई लग्नासाठी आपल्या मुलीला तयार करते आहे. मला बघून इतकं छान वाटलं ना. कुठे चाललायत तुम्ही? यावरती प्रिया आणि आता इकडे प्रतिमा दोघी गडबडतात आणि आता काहीही सत्य सांगायला मागत नाहीत. प्रतिमाला घोळात घेतल्यामुळे आता मात्र प्रतिमाचा पूर्णपणे यांनी वापर करून घेतलेला असतो, जो प्रतिमाला कळत नसतो. वचन घेऊन सायली अर्जुनला काही सांगायचं नाही, त्यामुळे प्रतिमा वचनात अडकलेली असते. इकडे पूर्णाई सांगते, लग्न लपवायच्या या गडबडीमध्ये तू हे साधे कपडे घालून लग्नाला पोचतोस का अश्विन? अश्विन म्हणतो, पूर्णाई, मी जर का इथून कपडे घालून गेलो तर सगळ्यांना समजेल, म्हणून आता मी डायरेक्ट कोर्टामध्ये गेल्यावर कपडे घालेन, तुम्ही पोहोचा. असं म्हणत अश्विन कपडे घेऊन निघतो. सायली पाहते की अश्विनच्या हातात पिशवी आहे. त्यानंतर आता इकडे प्रताप आणि कल्पना विमलला सांगतात, आम्ही एका मित्राच्या लग्नासाठी चाललोय, मित्राच्या मुलाचं लग्न आहे. सायलीला हे सगळं ऑकवर्ड वाटतं. मग सायली यांचं पाठलाग करत कोर्टात पोचते. कोर्टात पोचल्यावरती अश्विन सांगतो, हे ॲडव्होकेट म्हणजे दोघांच्याकडून 2-2 साक्षीदार पाहिजेत ना, म्हणून मी तन्वीच्या बाजूने साक्षीदारासाठी यांना आणलेलं आहे. आपण लवकरात लवकर प्रोसिजर सुरू करूया. त्याच वेळ अर्जुनचं कोर्टात काम असतं. अर्जुन कोर्टात येतो. सायली हे बघायला आलेली असते. आता या दोघांच्या समोर लग्नाचं सत्य कसं येणार पाहणं फारच रंजक ठरतं.